सुंदर फुलं उमलली आहेत. काहीतरी गुणगुणावं असं वाटतंय. मोटू पतलूची जोडी, मोटू पतलूची जोडी, मोटू पतलूची जोडी, मोटू पतलूची जोडी, मोटूनी पाणी टाकून केलं. मोटू पतलूची जोडी, मोटू पतलूची जोडी. हा मोटू फिरून फिरून माझ्यावरच पाणी टाकतोय. माझ्या झोपेचा शत्रू बनलाय. एखादा दुसरा कोपरा पकडण्यातच भराये. अरे पतलू, तुला काय समजतं काय रे? अरे काय म्हणू काय तुला? अरे काय साप सापची रट लावलीस रे? कुठे आहे साप? कुठे आहे साप? अरे मोटू, तू सापाला हवेत का फेकलास माहिती नाही. आता कुणावर जाऊन पडेल बघूया. बॉक्सर दादा, कार मध्ये नका जाऊ, नका जाऊ. अरे पतलू, तुझी इतकी हिंमत मलाच माझ्या कार मध्ये जाण्यापासून रोखतोय हा? अरे बॉक्सर दादा, तुमच्या कार मध्ये एक साप घुसला आहे. माझ्या कार मध्ये साप कसा काय घुसला हा? ते चुकून मोटूनी सापाला तुमच्या कार मध्ये फेकून दे. काय बी हरकत नाही, काय बी हरकत नाही. एक चूक मोटू कडून झाली आणि आता एक चूक माझ्याकडून होईल. अरे मोटू, बॉक्सर दादा, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोटूला का मारलात? अच्छा, माझ्याकडून जाऊन त्या मोटूला सॉरी म्हण. चल जा. तुम्ही दोघांनी जर पटकन माझ्या कार मधून साप बाहेर नाही काढला ना, तर तुम्हा दोघांना जंगलात सापांच्या गुहेत सोडून देईन. नाही नाही बॉक्सर दादा, नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता सापाला तुमच्या कार मधून काढून टाकतो. हा, अरे चल रे पतलू, चल. हो बॉक्सर दादा, आम्ही आत्ता बाहेर काढतो. मोटू, हीच योग्य वेळ आहे त्या सापाला बाहेर काढायची. पतलू, तू साईडला हो रे. आता मी या सापाला असा पळवीन की परत तो कधी आपल्या दिशेला येणारच नाही. बघत राहा तू. मोटू, जरा मागे बघ, मागे बघ रे मोटू. मागे बघ रे, मागे. अरे पतलू, काय आहे रे मागे? काय आहे? सॉरी बॉक्सर दादा, परत एकदा सॉरी बॉक्सर दादा. अरे तुझ्या सॉरीच्या मी पण मोटूला सॉरी म्हणून येतो. आज मला अख्ख्या फुरफुरी नगराचा राऊंड लावायचा आहे. कुठे एखादी दुर्घटना होता कामा नये. मोटू पण, नाहीतर आपल्याला दुर्घटनेची शिकार व्हायला वेळ नाही लागणार. पण ते कोण होते जे मला न सांगता डस्टबिन मध्ये फेकून गेले? सापडले तर सोडणार नाही. पतलू, बॉक्सर दादाचे हावभाव खूपच खतरनाक दिसतायत रे. पटकन काहीतरी विचार कर. माझ्या पोटात सकाळपासून अन्नाचा एकही कण गेलेला नाहीये रे. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही रे मिळत. काहीतरी विचार कर पतलू, लवकर. आयडिया. सकाळपासून पळून पळून साप देखील भुकेला असणार. माझ्याकडे तर एक मलाई मार आयडिया आहे. बॉक्सर दादा, रेडी राहा. जसा साप दुधाच्या ताटलीकडे जाईल, तुम्ही कार घेऊन गेट सेट गो होऊन जा. अच्छा ठीक आहे, पण जर साप नाही निघाला ना, तर तुम्हा दोघांना कायमसर वर गेट सेट गो करून टाकेन. समजला?
हा तर ताज्या दुधाचा सुगंध आहे. पण हा सुगंध कुठून येतोय? अरे वा, ताजं दूध इथे कोण सोडून गेलं? तर याने मला पकडायला दुधाची थाळी ठेवली आहे. आत्ता दाखवतो. माझ्या मित्राला मारलास. अरे तू मला मारलंस. अरे तुझी चटणी नाही बनवली ना तर माझं नाव बॉक्सर नाही, समजला? अरे अरे खबरदार, जर माझ्या कारला हात लावशील तर. मोठू पतलू, या अडचणीला माझ्या कार मधून लवकर काढ, नाहीतर गारुडाला बोलून सापाला तुमच्या दोघांच्या गळ्यात अडकून टाकेल, समजला? अरे आयडिया. थँक्यू बॉक्सर दादा. मी आत्ता आलो. अरे कुठं चाललास? दोघं मला अडचणीत टाकून पळायचा प्लॅन करताय की काय? इथंच उभं राहा. हे बघा, आत्ता या पुंगीची धून ऐकून सापाला तर बाहेर यावंच लागेल. बॉक्सर दादा, तुम्ही सतर्क राहा. रेडी. अरे वा, ही पुंगी कोण वाजवतंय? मला तर नाचावं डोलावंसं वाटतंय. बाय बाय मोठू पतलू. आता तुम्ही दोघं पुंगी वाजवा किंवा बॅट. वाचलो रे, पुंगी वाजव, नाहीतर दंश करेन. काहीतरी कर. आता मी अजून पुंगी नाही वाजवू शकत. जोपर्यंत तुम्ही दोघं पुंगी वाजवाल आम्ही डान्स करू. पुंगीचे स्वर बंद झाले तर तुम्हा दोघांना असा दंश करू की ना औषध कामी येईल ना प्रार्थना. नाही, आम्हाला दंश करू नका हो. मी वाजवतो पुंगी. आयडिया. मोटू, तू पुंगी वाजवत राहा, थांबू नकोस. मी आत्ता येतो. मोटू, हे घे तुझे एनर्जी बूस्टर समोसे खा आणि या सगळ्यांचा बँड वाजून टाक. तुम्हा सगळ्यांना डान्स करायची खूप हौस आहे ना. आता या. आता जोपर्यंत मी पुंगी वाजवीन ना तोपर्यंत तुम्हाला डान्स करावाच लागेल, समजलं?
माफ करा. आम्ही आणखीन डान्स नाही करू शकत. मी तुझी हात जोडून माफी मागतो. बस कर. पुंगी वाजवणं बंद कर. सॉरी. मग ठीक आहे, बंद करतो. पण वचन द्या, यापुढे तुम्ही आम्हाला कधीच त्रास देणार नाही. समजलात? वचन देतो.